नमस्कार, जयश्री किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला दाखवणार आहे बनवून मस्त अशा गुळाच्या कापण्या. आषाढी स्पेशल रेसिपी पाहू शकता कशा मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. 3 चमचे साजूक तूप घेतलंय, वेलची पावडर घेतले, थोडीशी खसखस घेतले, 1 वाटी पाणी घेतले, 1 वाटी गूळ घेतले चिरून, 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच वाटीच्या प्रमाणाने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2.5 वाटी, आणि याच वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. ही वाटी थोडी मोठी आहे. चिमूटभर थोडंसं मीठ लागणार. गॅसवर कढई ठेवले, 1 वाटी गूळ टाकून घेऊया कढईमध्ये. लगेच 1 वाटी पाणी टाकायचं आहे. गूळ फक्त विरघळून घ्यायचं आहे आपल्याला, पाक वगैरे करायचं नाहीये, फक्त विरघळून घेऊया. गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे, पाहू शकता. आता गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण पाणी थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. तूप गरम करून घेऊया. आता पिठामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे, एकदम छान चव येते. लगेच गरम केलेलं तूप टाकायचं आहे पिठामध्ये. 3 चमचे घेतलेलं तूप असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने चोळून घ्यायचं आहे थंड झाल्याच्या नंतर. थोडं तूप छान चोळून झालेलं आहे. तुम्ही ते तेल पण वापरू शकता, पण तुपाने छान चव येते. पाहू शकता मुठ्ठी बांधली जाते, म्हणजे तूप एकदम बरोबर आहे. लगेच आपलं पाणी पण थंड झालेलं आहे गुळाचं. तर थोडं थोडं टाकून असं मळून घ्यायचं आहे. बेसन टाकून घेऊया. रवा पण टाकायचा आहे, बारीक रवा घेतलेला आहे. वेलची पावडर टाकायची आहे. आता हे छान असं मिक्स करून पाणी टाकून गुळाचं मळून घ्यायचं आहे. दाखवते तुम्हाला. पीठ मळून झालेलं आहे, पाहू शकता असं मळलेलं आहे. तर झाकून ठेवूया. रवा टाकलाय म्हणून 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. पीठ भिजून 15 मिनिटं झालेले आहेत. एक गोळा घेतलेला आहे. आता पोळी लाटून घेऊया. पोळी लाटून झालेली आहे, पाहू शकता एवढी जाडीची ठेवलेली आहे. वरतून खसखस लावून घ्यायची आहे, दोन्ही बाजूनी लावायची आहे खसखस. आणि लाटण्याने जरासं असं करायचं आहे, म्हणजे खसखस चांगली चिपकते. सुरीने कट लावून घेऊया. त्रिकोणी साईजच्या काप करायचे आहेत आपल्याला. सर्व असेच बनवून घेऊया. गॅसवर कढई ठेवले, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बारीक गॅस ठेवायचा नाही आणि मोठाही ठेवायचा नाही, पूर्ण मीडियम गॅसवर तळून घेऊया. कापण्या तळून झालेल्या आहेत, काढून घेते. पाहू शकता कशा रंगावर तळलेल्या आहेत, अशात तळून घेऊया. गुळाच्या कापण्या बनवून झालेल्या आहेत, पाहू शकता कशा मस्त झालेल्या आहेत. कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.